एक महत्त्वाची बातमी बघूया। विधानसभेमध्ये प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंट्सकडनं व्यवहार होत असल्याचा आरोप भाजपचे आमदार परिणय फुकेंनी केलाय। याबाबत त्यांनी एजंटसोबत झालेल्या फोन कॉलची ऑडिओ क्लिप सुद्धा सादर केली। प्रश्न का लावायचा नाही, लावल्यावर काय होणार अशा धमक्या या क्लिपमध्ये देण्यात आल्यात। परिणय फुकेंच्या या घरच्या आहेरामुळे मोठी खळबळ उडाली आहे। दोन 2023 मध्ये तत्कालीन मंत्री त्यांनी या संदर्भात या ज्या काही स्पेसिफिक 3-4 राईस मिलच्या संदर्भात मी सांगतो यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे का, आणि काल या संदर्भातला प्रश्न एलक्यू खालच्या सभागृहात विधानसभामध्ये मांडण्यात आलेला आहे। त्या प्रश्न मांडण्याच्या दिवसाच्या 2 दिवसाआधीच्या काही ऑडिओ क्लिप, काही फोनवरच्या संभाषणाच्या, काही त्या या राईस मिलर्सच्या ऑफिसमध्ये काही एजंट टाईपचे जे लोक आहेत, जे हे प्रश्न का लावायचं नाही किंवा लावल्यावर काय होणार किंवा अशा प्रकारच्या धमक्या देण्याचं व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहे। ते मी आज माननीय गृहमंत्र्यांना, माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भातली सूचना दिलेली आहे। कोणत्याही राजकीय पक्षांचे नेते आणि एजंट तसंच गैरफायदा घेणाऱ्यांवरती कारवाई केली जाईल असं आश्वासन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री योगेश कदम यांनी दिलं। या बाबतीमधले कुठलीही हलगर्जी सहन केली जाणार नाही। कुठल्याही राजकीय पक्षाचे कोणी असू द्यात, त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल। आणि जर का अशा पद्धतीने कोणी ब्लॅकमेल करत असेल, कोणी ह्या जो काही अपव्यवहार चाललाय त्याचा कोणी गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करत असेल, त्यांच्यावरती देखील कडक कारवाई ही केली जाईल। आणि मी अगोदरच म्हटलं आहे की माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीमधली सखोल चर्चा करण्यासाठी, शेवटी ह्याचं गांभीर्य लक्षात घेता दोन्ही सभागृहामधील ज्या सदस्यांना ह्या विषयाच्या बाबतीमधली जी काही माहिती आहे ती माहिती एकत्रित करण्यासाठी आणि ह्याच्यावरती न्याय देण्याकरता ह्या विषयाची व्याप्ती बघता बैठक आयोजित केलेली आहे। त्या बैठकीमध्ये आपल्या देखील तिथे बोलवलं जाईल। या मुद्द्यावरती सविस्तर माहिती घेऊया आपले प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडनं। तुषार, नक्की हा एजंट्सच्या माध्यमातून कशा पद्धतीने व्यवहार होत आहे विधानसभेमध्ये प्रश्न लावण्याच्या बाबतीमध्ये? नक्की परिणय फुकेंचा आरोप काय आहे, त्यांचं म्हणणं काय आहे? पूर्वीनिची हा अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे। विधानसभेमधील एक आमदार आहे, त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील धान भरडे घोटाळ्यासंदर्भात एक प्रश्न उपस्थित केला। तो 11 मार्चला केला होता आणि त्यानंतर मग त्यांनी त्यांच्या काही एजंट्सला हे राईस मिल मालकांकडे पाठवलं होतं। गडचिरोली जिल्ह्यामध्ये माहेश्वरी राईस मिल आहे, तिथे हा एजंट गेलेला होता आणि त्या एजंटचा आणि राईस मिल मालकांचा पैशाच्या व्यवहाराचा संवाद देखील मोबाईलवर झाला, प्रत्यक्ष भेट देखील झाली आणि त्याची ऑडिओ क्लिपचा जो उल्लेख आहे तो आमदार परिणय फुके यांनी काल विधान परिषदेमध्ये केला। त्यांनी अत्यंत गंभीर असे आरोप केले की लक्षवेधी न लावण्यासाठी किंवा प्रश्न न उपस्थित करण्यासाठी राईस मिल मालकांना धमकावलं जात होतं, त्यांच्याकडनं पैसे मागितले जात होते आणि त्यांनी पैसे देण्यास नकार दिला। त्यानंतर मग सभागृहामध्ये प्रश्न आला, त्यानंतर सभागृहामध्ये लक्षवेधी आली आणि या संदर्भातली जी ऑडिओ क्लिप आहे त्यांनी आता मुख्यमंत्र्यांकडे सादर देखील केलेली आहे। या संदर्भात योगेश कदम यांनी आधीच उत्तर दिलेलं आहे की यामध्ये जे दोषी असेल त्यावर कडक कारवाई केली जाईल। परिणय फुके यांच्यासोबत जेव्हा मी विचारलं की नेमका हा आमदार कोण आहे, तर त्यांनी नाव सांगितलं नाही, मात्र हा काँग्रेसचा एक ज्येष्ठ आमदार आहे आणि तो वारंवार त्यांचे लोक अशा प्रकारचे प्रकार करतात की लक्षवेधी किंवा प्रश्न उपस्थित करण्यासाठी समोरच्या व्यक्तीवर जे पीडित असतात किंवा राईस मिल मालक असतात त्यांच्यावर पैशासाठी दबाव टाकतात। आता परिणय फुके यांच्या दाव्यामध्ये जर का तथ्य असेल तर निश्चितच महाराष्ट्राच्या विधानसभा कामकाजालाच काळिमा फासणारा संपूर्ण प्रकार म्हणावा लागेल की लक्षवेधी लावण्यासाठी किंवा लक्षवेधी न लावण्यासाठी अशा प्रकारे पैशाचे व्यवहार होतात का? आता हा संपूर्ण तपास झाल्यानंतर जर का यामध्ये कोणी दोषी आढळलं त्यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल, कारण की योगेश कदम यांनी तशा प्रकारचं आश्वासन दिलं आहे। मात्र निश्चित अत्यंत गंभीर विषय आहे की सभागृहामध्ये एखाद्या विषयाचा प्रश्न उपस्थित करण्यासाठी किंवा न करण्यासाठी किंवा लक्षवेधी लावण्यासाठी किंवा न लावण्यासाठी जर का आमदारांच्या एजंटकडनं आमदारच्या माध्यमातून जर का पैसे वसूल केले जात असेल, निश्चित अत्यंत गंभीर विषय आहे आणि कुठेतरी हा महाराष्ट्राच्या विधानसभा इतिहासाला काळिमा फासणाराच विषय म्हणावा लागेल। आता परिणय फुके यांच्याकडे जे ऑडिओ क्लिप आहे किंवा त्यांचे जे दावे आहेत ते किती तथ्य आहे
हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. आता ते मुख्यमंत्र्यांकडे हे ऑडिओ क्लिप आणि पुरावे सादर करणार आहे. त्यानंतर सभागृहात देखील या संदर्भात परत एकदा सरकारच्या वतीने उत्तर सादर केलं जाणार आहे. तुषार, त्यांच्या या कथित आरोपांप्रमाणे जर एजंट्स असे कार्यरत असतील आणि अशा पद्धतीने जर कुठेतरी एका पद्धतीचा भ्रष्टाचारच या संपूर्ण प्रक्रियेमध्ये असेल तर अनेक प्रश्न लोकांचे अशा पद्धतीने विधान भवनामध्ये पोहोचण्यापर्यंत प्रचंड मोठा अडथळा आहे आणि हा एक मोठा घोटाळा, एक मोठा गैरव्यवहार आहे. तुषार, निश्चितच सामान्य जनतेचं एक माध्यम आहे, एक व्यासपीठ आहे. कारण की मतदार हे आपल्या लोकप्रतिनिधीला त्यासाठीच निवडून देतात की सभागृहामध्ये त्यांचे प्रश्न त्यांच्या वतीने ते सभागृहामध्ये मांडले जावे आणि सरकारकडनं त्यावर उत्तर घ्यावं, सरकारकडनं त्या प्रश्नासंदर्भात न्याय मिळवून घ्यावा यासाठी अपेक्षा असते. मात्र जर का कोणते आमदार त्यांचे एजंट अशा प्रकारे कृत्य करत असेल की लक्षवेधी न लावण्यासाठी प्रश्न मागत असेल, पैसे मागत असेल तर निश्चित अत्यंत गंभीर विषय आहे. या संदर्भात परिणय फुके यांच्याकडे ऑडिओ क्लिप आहे. काल विधान परिषदेच्या कामकाजामध्ये देखील त्यांनी उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की मी नाव घेणार नाही, मात्र माझ्याकडे ती ऑडिओ क्लिप आहे, मी सभागृहापुढे सादर करत आहे आणि सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री यांच्याकडे देखील ते देणार आहे. आणि त्यामुळे आता निश्चितच जर का अशा प्रकारे कामकाजाला घेऊन, प्रश्न विचारण्याला घेऊन किंवा लक्षवेधी लावण्याला घेऊन जर का आर्थिक व्यवहार होत असेल तर निश्चित अत्यंत गंभीर विषय आहे. याकडे राज्य सरकारने तितक्याच गांभीर्याने बघण्याची आणि यावर कारवाई करण्याची गरज आहे. नक्कीच तुषार, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.